Hello students, class 8 mathematics chapter number 2 parallel lines and transversal. याच्यामध्ये आज आपल्याला करायचं आहे टू ड्रॉ अ लाईन पॅरलल टू द गिव्हन लाईन. म्हणजे एका दिलेल्या लाईनला दुसरी एक लाईन आपल्याला पॅरलल काढायची आहे, कन्स्ट्रक्शन करायचं आहे इथे. पॅरलल लाईन, आता पॅरलल लाईन म्हणजे काय? द लाईन्स इन द सेम प्लेन, द लाईन्स इन द सेम प्लेन विच डू नॉट इंटरसेक्ट इच अदर आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. म्हणजे ज्या लाईन एकमेकाला कधीच इंटरसेक्ट होत नाही अशा दोन लाईनला काय, कोणत्या लाईन म्हणायचं? पॅरलल लाईन्स. तर अशा लाईन्स आपल्याला काढायच्या आहे. बघा, to draw a line parallel to the given line, practice at 2.3, class 8चा practice at 2.3. बघा त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे, ड्रॉ अ लाईन एल, टेक अ पॉईंट ए आउटसाइड द लाईन. एक लाईन काढायची आहे, तिचं नेम द्यायचं आहे एल. टेक अ पॉईंट ए आउटसाइड द लाईन, त्या लाईनच्या बाहेर एक पॉईंट घ्यायचा आहे ए. थ्रू पॉईंट ए ड्रॉ अ लाईन पॅरलल टू लाईन एल. आणि मग पॉईंट एमधून आपल्याला लाईन एलला एक पॅरल लाईन काढायची आहे. ठीक आहे. तर बघा काय करूया आपण पहिल्यांदा. यासाठी आपल्याला जॉमेट्री बॉक्समधला सेट स्क्वेअर, कंपास, प्रोटेक्टर, रुलर या सगळ्या गोष्टीचा वापर इथे आपल्याला करायचा आहे. बघा सर्वात पहिले काय करू आपण, जसं दिलं आहे त्याप्रमाणे चालू. ड्रॉ अ लाईन एल म्हणजे एक लाईन काढायची, अंदाजानेच काढायची आहे. ठीक आहे. लाईन आहे म्हणून लाईनच्या दोन्ही टोकाला काय लावायचं? ॲरो लावायचा. बिकॉज लाईन इज इन्फायनाईट ॲट ईच ऑफ इट्स एंड. मी इथे पेनचा वापर करतो आहे, तुम्हाला पेन्सिलचा वापर करायचा आहे. कारण मी जर इथे पेन्सिलचा वापर केला तर व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत नाही. ओके, तुम्हाला पेन्सिलचा वापर करायचा आहे. ड्रॉ लाईन एल, लाईन एल काढली आपण. त्यानंतर काय म्हटलं, टेक अ पॉईंट ए आउटसाइड द लाईन. मग या लाईनच्या बाहेर कुठेही, वर घ्या खाली घ्या कुठे पण, लाईनच्या बाहेर एक पॉईंट घ्यायचा आहे, त्याला नेम द्यायचा आहे ए. समजा इथे मी पॉईंट घेतला, त्या पॉईंटला नेम काय द्यायचा आहे ए. ठीक आहे. त्यानंतर थ्रू पॉईंट ए ड्रॉ अ लाईन पॅरलल टू लाईन एल. आता हे एक्झाम्पल आपल्याला दोन मेथडनी करता येते. आपण पहिल्या मेथडनी सेट स्क्वेअरचा वापर करू. ही मेथड 1. मेथड 1 मध्ये आपण सेट स्क्वेअरचा वापर करू. आपल्या जॉमेट्री बॉक्समध्ये बघा दोन सेट स्क्वेअर्स आहेत. आपल्या जॉमेट्री बॉक्समध्ये असे दोन सेट स्क्वेअर आहे. ठीक आहे. या सेट स्क्वेअरचा वापर करून आपण या लाईन एलला एक पॅरल लाईन काढू. बघा काय करायचं, हा जो पहिला जो सेट स्क्वेअर आहे त्याला काय करू आपण कन्स्ट्रक्शन केलं ना क्लास 6 मध्ये. ड्रॉ लाईन परपेंडिक्युलर टू द गिव्हन लाईन थ्रू पॉईंट आउटसाइड द लाईन, हे कन्स्ट्रक्शन केलं आहे. त्याच प्रकारे इथे करायचं आहे. बघा पहिला सेट स्क्वेअर याप्रमाणे प्लेस करू इथे आपण याला. बघा पॉईंट ए आहे, पॉईंट ए ला हा सेट स्क्वेअरची ही जी साईड आहे पॉईंट एला टच झाली पाहिजे, आणि ही जी साईड आहे खालची ही साईड या लाईनवर आली पाहिजे याप्रमाणे. बघा ठीक आहे. ही साईड बघा, ही साईड पूर्ण लाईनवर आलेली आहे सेट स्क्वेअरची, आणि ही साईड या पॉईंटमधून जात आहे. ठीक आहे. त्याच्यात दुसरा सेट स्क्वेअरला याप्रमाणे प्लेस करायचं. बघा या सेट स्क्वेअरची ही जी साईड आहे, ही साईड या पहिल्या सेट स्क्वेअरच्या या साईडला टच झाली पाहिजे, आणि हा जो व्हर्टेक्स आहे ज्या राईट अँगल तयार झाला, हा जो व्हर्टेक्स या पॉईंटला टच झाला पाहिजे याप्रमाणे. बघा पोझिशन बघा. ठीक, याप्रमाणे ठेवायचं आहे. थोडं प्रेस करून ठेवायचं. ठीक. आणि हा पॉईंट दिसतो इथे, ए पॉईंट दिसतो आहे स्पष्टपणे. मग या पॉईंट ए मधून जाणारी एक लाईन काढून घ्यायची. ठीक आहे. त्यानंतर या लाईनला थोडं त्याच डायरेक्शनमध्ये थोडं एक्सटेंड करून टाकायचं. म्हणजे ही जी लाईन इथे मिळाली, ही लाईन आहे लाईन एलला पॅरल आहे. समजा हिला नाव दिलं आपण एम, नाव देऊ एम. म्हणजे लाईन एम इज पॅरल टू लाईन एल. लाईन एम इज पॅरल टू लाईन एल. खाली स्टेटमेंट लिहून टाकायचं वाटल्यास, लाईन एम इज पॅरल टू लाईन एल याप्रमाणे. ठीक आहे. ही झाली पहिली मेथड. दुसऱ्या मेथडमध्ये आपण परपेंडिक्युलरचा वापर करू. आपण परपेंडिक्युलर टू ड्रॉ अ लाईन परपेंडिक्युलर टू द गिव्हन लाईन थ्रू पॉईंट आउटसाइड द लाईन थ्रू पॉईंट ऑन द लाईन, या मेथडचा वापर करू आपण. या पद्धतीचा वापर करू आपण मेथड 2 मध्ये.
बघा मेथड 2 एक्झाम्पल 1 पहिलंच एक्झाम्पलला आपण मेथड 1 केलं बाय युजिंग सेट स्क्वेअर. आता मेथड 2 मध्ये काय करू आपण, हेच एक्झाम्पल पुन्हा करू, पण इथे आपण टू ड्रॉ अ परपेंडिक्युलर टू अ गिवन लाईन याचा वापर करू आपण. बघा ड्रॉ लाईन एल, पुन्हा एक लाईन काढायची, तिला नेम द्यायचं एल. लाईन अंदाजानेच काढायची. लाईन आहे म्हणून दोन टोकाला ॲरो लावायचा. का बरं ॲरो लावतो आपण लाईनच्या दोन टोकाला, हे दाखवण्यासाठी की लाईन इज इन्फायनाईट ॲट इच ऑफ इट्स एंड. ठीक आहे, लाईन एल काढली, लाईनचं नेम देऊन द्यायचं लाईन एल. ओके, त्याच्यानंतर टेक अ पॉईंट ए आउटसाईड द लाईन. याप्रमाणेच या लाईनच्या बाहेर कुठेतरी खाली वर कुठे पण घ्या, तुम्हाला जिथे वाटेल तिथे एक पॉईंट घ्यायचा. इथे पॉईंट घेतला, पॉईंट ए. मग आता पॉईंट ए मधून या लाईन आपण परपेंडिक्युलर काढू. सेट स्क्वेअरनी पण काढता येईल, प्रोटेक्टरनी पण काढता येईल. सेट स्क्वेअरनी पण काढता येईल आणि प्रोटेक्टरनी पण काढता येईल. प्रोटेक्टरनी काढायसाठी एक 90 डिग्रीचा अँगल काढावा लागेल आपल्याला या पॉईंटमधून. मग आता पहा सेट स्क्वेअरचा वापर करू. सेट स्क्वेअरला याप्रमाणे असं इथे प्लेस करू. बघा सेट स्क्वेअरची ही साईड बघा पूर्ण लाईनवर आलेली आहे आणि ही साईड या पॉईंटमधून जात आहे, पॉईंट ए मधून. याप्रमाणे प्लेस करायचं त्याला. ओके, आणि हा जो पॉईंट ए दिसतो, पॉईंट ए मधून जाणारा एक परपेंडिक्युलर काढून घ्यायचा. इथे 90 डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता या पॉईंट ए मधून आपल्याला या लाईनला पॅरल लाईन काढायची आहे, पण बाजूने परपेंडिक्युलर. मग काय करू आपण, समजा हा जो इथे पॉईंट मिळाला आहे, पॉईंटला एक वेगळं नाव दिलं, समजा नाव दिलेला सी. एक इथे दुसरा आपण पॉईंट घेऊ, या लाईनवरच एक वेगळा पॉईंट घेऊ. समजा इथे एक पॉईंट घेतला, त्या पॉईंटला नेम देऊ आपण बी. आता या पॉईंट बी मधून एक पुन्हा परपेंडिक्युलर काढू आपण. आता हे काढायला आपल्याला या पॉईंट बी मधून 90 डिग्रीचा अँगल पण काढता येईल. पॉईंट बी मधून 90 डिग्रीचा अँगल पण काढता येईल, तो पण झाला परपेंडिक्युलर. किंवा पुन्हा सेट स्क्वेअरचा वापर करूनच करता येईल याप्रमाणे. बघा बघा ही जी साईड आहे सेट स्क्वेअरची या लाईनवर आलेली आहे आणि ह्या व्हर्टेक्स या पॉईंटला बीला टच झालेला आहे. हा जो व्हर्टेक्स आहे हा पॉईंट बीला टच झालेला आहे बघा. आणि मग या पॉईंट बी मधून जाणारी एक लाईन काढायची, ती राहील परपेंडिक्युलर लाईन. ओके, याप्रमाणे. ठीक आहे, म्हणजे इथे पुन्हा 90 डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे. ठीक, त्याच्यानंतर काय करू, आता हा पॉईंट ए महत्त्वाचा आहे. पॉईंट ए मधून या लाईन एलला एक पॅरल लाईन काढायची आपल्याला. मग काय करू, आपला कंपास घ्यायचा. जॉमेट्री बॉक्समध्ये कंपास आहे. कंपासमध्ये डिस्टन्स घ्यायचं या पॉईंट सी पासून तर ए पर्यंत. पॉईंट सी टू ए इतकं डिस्टन्स घ्यायचं कंपासच्या दोन लेग्समध्ये. ओके, आणि मग आता हा मेटॅलिक शार्पन ठेवायचा बीवर, आणि बीवरून एक आर्क, ही जी लाईन परपेंडिक्युलर काढली त्या लाईनला जिथे कुठे इंटरसेक्ट होईल तिथे इंटरसेक्ट होणारा एक आर्क घ्यायचा याप्रमाणे. ठीक आहे, याप्रमाणे. डिस्टन्स किती घेतलं होतं, सी टू ए पर्यंत. मग इथे एक आर्क घेतला. ठीक आहे, मग हा आर्क आणि ही लाईन दोन्ही या पॉईंटमध्ये एकमेकाला इंटरसेक्ट झालेले आहे. या पॉईंटला वेगळं नाव देऊ, समजा नाव दिलं डी. मग काय करायचं, आता हे पॉईंट ए आपण पहिले सुरुवातीला घेतला होता लाईनच्या बाहेर. मग त्याच्या लाईन पॉईंट एमधून एक परपेंडिक्युलर काढला. मग या पॉईंट बी इथे घेतला आपण या लाईनवर, आणि बी मधून एक परपेंडिक्युलर काढला. त्याच्यानंतर कंपासच्या दोन लेग्समध्ये सी टू ए इतकं डिस्टन्स घेतलं, आणि हा कंपासच्या दोन लेग्समध्ये डिस्टन्स किती घेतला आपण, सी टू ए. आणि मग या बीवर ठेवला आणि बीवरून एक आर्क किती घेतला आपण. त्याच्यामुळे आपल्याला इथे हा पॉईंट मिळाला. पॉईंटला नेम दिला आपण डी. मग ए आणि डी मधून जाणार एक लाईन काढून घेऊ, ती राहील पॅरलल टू लाईन एल. बघा पॉईंट ए आणि पॉईंट डी, पॉईंट ए आणि पॉईंट डी. बघा पॉईंट ए पॉईंट डी या दोन्ही पॉईंटमधून जाणार एक लाईन काढून घ्यायची.
ठीक आहे. म्हणजे ही जी लाईन काढली आपण पॉईंट ए मधून जाणारी आणि पॉईंट डी मधून जाणारी ही लाईन एलला पॅरल आहे. हिला समजा नेम दिला आपण एम, खाली स्टेटमेंट लिहून टाकायचं लाईन एम पॅरल टू लाईन एल, लाईन एल पॅरल टू लाईन एम असं लिहिता येईल आपल्याला. ठीक आहे. याप्रमाणे आपलं झालं फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पल बघा, प्रॅक्टिस 2.3. नंबर 2, ड्रॉ अ लाईन एल, टेक अ पॉईंट टी आउटसाइड द लाईन, थ्रू पॉईंट टी ड्रॉ अ लाईन पॅरल टू लाईन एल. पुन्हा जसं फर्स्ट एक्झाम्पल केलं सेम आहे बिलकुल. फर्स्ट एक्झाम्पल आणि सेकंड एक्झाम्पल सारखंच आहे. ड्रॉ लाईन एल, पुन्हा एक लाईन काढायची, तिला नेम द्यायचं एल, अंदाजानेच काढायची आहे लाईन. तुम्हाला पेन्सिलचा वापर करायचा आहे. ठीक आहे. लाईन काढली, लाईनचं नेम आहे एल, टेक अ पॉईंट टी आउटसाइड द लाईन. या लाईनच्या बाहेर पुन्हा एक पॉईंट टी घ्यायचा, जसं आपण फर्स्टमध्ये घेतला होता पॉईंट टी, त्याप्रमाणे इथे एक पॉईंट घ्यायचा, कुठे पण घ्यायचा, आणि त्याला नाम काय द्यायचं टी. ठीक आहे. त्याच्यानंतर त्या मेथड 1 मध्ये आपण सेट स्क्वेअरचा वापर करू, 2 सेट स्क्वेअरचा. ठीक आहे. आता लाईन काढली, पॉईंट टी घेतला आउटसाइड द लाईन, त्याच्यानंतर 2 सेट स्क्वेअर घ्यायचे. बघा, पहिला जो सेट स्क्वेअर आहे त्याला याप्रमाणे प्लेस करायचा. बघा, या सेट स्क्वेअरची ही साईड या पूर्ण लाईनवर आलेली आहे आणि ही साईड या पॉईंट टी मधून जाताना दिसत आहे आपल्याला. तसं दुसरा सेट स्क्वेअर घ्यायचा, त्याला याप्रमाणे प्लेस करू. बघा, या सेट स्क्वेअरची ही जी साईड आहे, ही साईड या पहिल्या सेट स्क्वेअरला टच झालेली आहे आणि हा जो व्हर्टेक्स आहे, हा व्हर्टेक्स या पॉईंट टीला असा टच व्हायला पाहिजे. बघा, पॉईंट टी दिसतोय स्पष्ट. ठीक आहे. तर पॉईंट टी मधून जाणारी निघणारी एक लाईन काढून घेऊ आपण याप्रमाणे. ठीक. या लाईनला वाटलं थोडं एक्सटेंड करून टाकू आपण त्याच डायरेक्शनमध्ये. म्हणजे ही लाईन बघा, ही लाईन या पॉईंट टी मधून पास होताना दिसत आहे आणि ही लाईन एलला पॅरल आहे. समजा हिला एक वेगळं नाव दिलं, समजा एन, म्हणजे इथे लाईन एल, लाईन एन ही लाईन एलला पॅरल झाली. खाली स्टेटमेंट लिहून टाकायचं लाईन एन पॅरल टू लाईन एल. ठीक आहे. हेच एक्झाम्पल आपण दुसऱ्या मेथडने करू, बाय परपेंडिक्युलर. ठीक आहे. बघा, पुन्हा मेथड 2. पुन्हा ड्रॉ लाईन एल, ही पहिली मेथड झाली बाय युजिंग 2 सेट स्क्वेअर. आता मेथड 2 मध्ये काय करू आपण, बाय युजिंग परपेंडिक्युलर. ड्रॉ लाईन एल, एक लाईन काढायची, लाईनच्या दोन टोकाला ॲरो लावायचा. त्याच्यानंतर लाईनचं नेम आहे एल, टेक अ पॉईंट टी आउटसाइड द लाईन. पुन्हा याप्रमाणे एक पॉईंट घ्यायचा लाईनच्या बाहेर, त्याला नाव दिलं टी. त्याच्यानंतर या पॉईंट टी मधून लाईन एलला परपेंडिक्युलर काढू. ठीक आहे. बाय युजिंग सेट स्क्वेअरचा वापर करून करता येईल किंवा प्रोटेक्टरचा वापर करून. प्रोटेक्टरचा वापर करून परपेंडिक्युलर कसं काढतो आपण, 90 डिग्रीचा अँगल काढतो. या लाईनला 90 डिग्रीचा अँगल काढला म्हणजे तो झाला परपेंडिक्युलर. बघा, सेट स्क्वेअरचा वापर करू आपण. या लाईन पॉईंट टी मधून लाईन एलला पहिले परपेंडिक्युलर काढू. बघा, याप्रमाणे. बघा, सेट स्क्वेअरची जी साईड आहे या लाईनवर आलेली आहे आणि ही साईड आहे पॉईंट टी मधून जाताना दिसत आहे आपल्याला. ओके. थोडं प्रेस करून ठेवायचा सेट स्क्वेअर. या पॉईंट टी मधून जाणारी लाईन काढायची आपल्याला. ठीक आहे. इथे 90 डिग्रीचा अँगल तयार होईल. या पॉईंटला एक नाव देऊन देऊ, समजा नाव दिलं याला के. ठीक आहे. त्याच्यानंतर या लाईन एलवर दुसरा एक आपण पॉईंट घेऊ आपल्या अंदाजाने. लाईन एलवर समजा एक पॉईंट मी इथे घेतला, त्या पॉईंटला नेम दिलं एल. बघा, त्या पॉईंट एल मधून आपण एक पुन्हा परपेंडिक्युलर काढू. प्रोटेक्टरचा वापर करता येईल. प्रोटेक्टरचा वापर करून काय करू आपण, इथे 90 डिग्रीचा अँगल काढू.
काय करू इथे आपण 90 डिग्रीचा अँगल काढू किंवा सेट स्क्वेअरचा वापर करून टू ड्रॉ परपेंडिक्युलर टू लाईन एम थ्रू पॉईंट ऑन द लाईन हे केलेलं आहे आपण. म्हणजे लाईनवर असलेल्या पॉईंटमधून लाईनला परपेंडिक्युलर काढणे. म्हणजे बघा हा सेट स्क्वेअरची ही साईड लाईन एलवर आलेली आहे आणि हा वर्टेक्सचा पॉईंट एलला टच झालेला आहे. ओके, याप्रमाणे मग या पॉईंट एलमधून जाणारी एक लाईन काढायची आपल्याला. ठीक आहे, इथे पण 90 डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे. एरो लावून टाकायचा. त्याच्यानंतर काय करायचं, आता कंपास घ्यायचा. कंपासच्या 2 लेग्समध्ये डिस्टन्स किती घ्यायचं, या के टू टी, कारण या पॉईंट टी मधून जाणारी लाईन काढायची आपल्याला. कंपासच्या 2 लेग्समध्ये डिस्टन्स घ्यायचं पॉईंट के टू टी. डिस्टन्स घेतलं कंपासच्या 2 लेग्समध्ये. त्याच्यानंतर मेटॅलिक शार्पेन हा एलवर ठेवला आणि एलवरून ही जी लाईन काढली पॉईंट एलमधून परपेंडिक्युलर लाईन एलला, जिथे कुठे इंटरसेक्ट होईल तिथे कसा आर्क घ्यायचा. ओके, आणि इथे हा पॉईंट मार्क करायचा. ही लाईन आणि हा आर्क इथे इंटरसेक्ट झाली, या पॉईंटला मार्क करू. या पॉईंटला वेगळं नाव देऊन देऊ, समजा नाव दिलं एम. मग टी आणि एम या 2 पॉईंटमधून जाणारी लाईन काढून घेऊ. ती राहील लाईन एलला पॅरलल. बघा टी आणि एम. ओके, बरोबर पॉईंट मॅच करायचे टी आणि हा एम. आणि ही जी लाईन आहे पॉईंट टी मधून गेलेली ही कोणाला पॅरलल आहे, लाईन एलला. वाटल्याच्या लाईनला इकडून नाव देऊन देऊ आपण एन. खाली स्टेटमेंट लिहून टाकायचं, लाईन एन पॅरलल टू लाईन एल, याप्रमाणे. ठीक आहे, 2 मेथड पाहिल्या आपण. पहिल्या मेथडमध्ये बाय युजिंग सेट स्क्वेअर आणि सेकंड मेथडमध्ये आपण परपेंडिक्युलर काढले. ठीक आहे, दोन्ही मेथडमध्ये बघा जो पॉईंट दिलेला होता लाईनच्या बाहेर त्या पॉईंटमधूनच जी पॅरल लाईन गेलेली आहे. बघा पॉईंट टीमधून पॅरल लाईन गेलेली आहे, लाईन एलला पॅरल असणारी. इथे पण या पॉईंट टीमधून लाईन एन गेलेली आहे पॅरल कोणाला आहे, ती लाईन एलला. ओके, त्यानंतर थर्ड एक्झाम्पल बघूया आपण. थर्ड एक्झाम्पल बघा, प्रॅक्टिस 2.3. थर्ड एक्झाम्पल, ड्रॉ अ लाईन एम. Draw a line N which is parallel to line M at a distance of 4 cm from it. ठीक है, थर्ड एग्जाम्पल, ड्रॉ लाईन एम. ठीक आहे, एक लाईन काढू आपण एम. त्याच्यानंतर काय म्हटलं, ड्रॉ लाईन एन विच इज पॅरलल टू लाईन एम ॲट अ डिस्टन्स ऑफ 4 cm फ्रॉम इट. आता इथे काय करायचं आहे, लाईन एम काढायची आहे. लाईन एमला एक लाईन पॅरल काढायची आहे, कोणती एन, पण कसं, ॲट अ डिस्टन्स ऑफ 4 cm फ्रॉम इट. म्हणजे लाईन एम पासून जी लाईन एन पॅरल राहील ती 4 cm इतक्या अंतरावर राहील. 4 cm इतक्या अंतरावर राहील. ड्रॉ लाईन एम, ड्रॉ अ लाईन एन विच इज पॅरलल टू लाईन एम ॲट अ डिस्टन्स ऑफ 4 cm फ्रॉम इट. म्हणजे लाईन एम पासून जी आपण लाईन एन पॅरलल काढू ती लाईन एम पासून किती अंतरावर राहील, 4 cm इतक्या अंतरावर. म्हणजे लाईन एम आणि लाईन एन या दोघांमधलं अंतर किती राहील, 4 cm. डिस्टन्स किती राहील, 4 cm. मग बघा सुरुवातीला एक लाईन काढू आपण, लाईन एम. अंदाजानेच काढायची आहे. लाईन काढली, लाईनचं नेम काय दिलेलं आहे, एम. त्याच्यानंतर या लाईन एमला लाईन एन पॅरल काढायची आहे, पण ती किती डिस्टन्सवर आहे, 4 cm. लाईन एमपासून 4 cm इतक्या अंतरावर. मग काय करू आपण, या लाईन एमवर आपल्या अंदाजाने आपल्या मनाने 2 पॉईंट घेऊ. समजा एक पॉईंट मी इथे घेतला ए आणि एक घेतो इथे बी. ओके, हे आपल्या मनाने 2 पॉईंट घ्यायचे आहे. त्याच्यानंतर या पॉईंट एमधून एक परपेंडिक्युलर काढू आणि पॉईंट बीमधून एक परपेंडिक्युलर काढू. आपल्याला पॉईंट एमधून एक 90 डिग्रीचा अँगल काढता येईल, प्रोट्रॅक्टरचा वापर करू. आणि पॉईंट बीमधून पण एक 90 डिग्रीचा अँगल काढता येईल, प्रोट्रॅक्टरचा वापर करता येईल किंवा सेट स्क्वेअरचाही वापर करता येईल. इथून एक पॉईंट एमधून एक परपेंडिक्युलर काढू याप्रमाणे आणि पॉईंट बीमधून एक परपेंडिक्युलर याप्रमाणे असंही करता येईल. किंवा प्रोट्रॅक्टरचा जर वापर केला तर पॉईंट एमधून एक 90 डिग्रीचा अँगल काढू आपण. बघा पॉईंट ए, बघा पॉईंट ए दिसतो आहे. ओके, पॉईंट एमधून 90 डिग्रीचा अँगल काढू. आता हे लाईनवर, पॉईंट हा लाईनवर असल्यामुळं लेफ्ट हँडकडून मोजा, राईट हँडकडून मोजा. 90
एकाच ठिकाणी मिळणार आहे आपल्याला, त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. मग पॉईंट एमधून एक 90 डिग्रीचा अँगल काढला म्हणजे तो परपेंडिक्युलर झाला. हे इथे 90 डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे. ठीक आहे. तसं मग पॉईंट बीमधून पण एक परपेंडिक्युलर काढू आपण. सेट स्क्वेअरचा वापर करता येईल किंवा सरळ सरळ पॉईंट बीमधून एक 90 डिग्रीचा अँगल काढून घ्या, तेही चालेल. बघा याप्रमाणे प्रोट्रॅक्टरचा सेंटर हा बीला टच झालेला आहे आणि रेफरन्स लाईन या लाईनवर आलेली आहे पूर्ण. मग 90 डिग्री मोजून घ्यायचे. जिथे 90 असेल तिथे पॉईंट मार्क करायचा. त्याच्यानंतर हा बी आणि मार्क पॉईंट याच्यामधून जाणारा एक लाईन काढून घ्यायची. बघा याप्रमाणे हा बी आणि हा पॉईंट. ओके. इथे पण किती डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे? 90 डिग्रीचा, तोही दाखवायचा. त्याच्यानंतर आता लाईन ए बी, लाईन एमला लाईन यानी पॅरल काढायची आहे, पण किती डिस्टन्सवर? 4 सेंटीमीटरवर. मग काय घ्यायचं? आपला जो कंपास आहे, कंपासच्या 2 लेग्समध्ये 4 सेंटीमीटर इतकं डिस्टन्स घ्यायचं. कंपासच्या 2 लेग्समध्ये डिस्टन्स घ्यायचं 4 सेंटीमीटर. डिस्टन्स किती घ्यायचं? 4 सेंटीमीटर. बघा याप्रमाणे कंपासच्या 2 लेग्समध्ये डिस्टन्स झालं 4 सेंटीमीटर. त्याच्यानंतर हा जो कंपासचा मेटॅलिक शार्प एंड आहे एकदा एवर ठेवायचा. एवरून हा जो ही जी लाईन काढली परपेंडिक्युलर लाईन, तिला जिथे कुठे इंटरसेक्ट होईल तिथे इंटरसेक्ट होणारा एक आर्क घ्यायचा याप्रमाणे आणि मग बीवर ठेवायचा. डिस्टन्स 4 सेंटीमीटरचं राहील. बीवरून ही जी लाईन काढली परपेंडिक्युलर लाईन एमला, तिला जिथे कुठे इंटरसेक्ट होईल तिथे इंटरसेक्ट होणारा एक आर्क घ्यायचा याप्रमाणे. ठीक आहे. पॉईंट एमधून एक आर्क मिळाला, पॉईंट बीमधून एक आर्क घेतला 4 सेंटीमीटरचा. त्याच्यानंतर ही दोन्ही इथे पॉईंट मिळाला बघा, ही लाईन आणि हा आर्क इथे इंटरसेक्ट झाला. हा पॉईंट थोडा मार्क करू आणि ही लाईन आणि हा आर्क इथे या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झाली. हा पॉईंट थोडा मार्क करू. दोन्ही पॉईंटला वाटल्यास वेगळे नाव देऊन देऊ. या पॉईंटला दिलं पी, याला दिलं क्यू. मग हे पी आणि क्यू मधून जाणारी एक लाईन काढून घेऊ. पी आणि क्यू. बघा पी आणि हा क्यू. ओके. पी आणि क्यू या 2 पॉईंटमधून जाणारी लाईन काढून घ्यायची. म्हणजे ही जी लाईन आहे, ही लाईन एमला पॅरलल आहे. काय नाव द्यायचं तिला? एन. पण ही लाईन एम आणि एन या दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे? 4 सेंटीमीटरचं. म्हणजे लाईन एमपासून लाईन एन किती अंतरावर आहे? 4 सेंटीमीटर. ते इथे लिहून टाकायचं. ठीक आहे. याप्रमाणे झाला आपला क्वेश्चन नंबर 3. तुम्हाला आता प्रॅक्टिस 2.3 पर्यंत तुमचं वर्क आता कंप्लीट करून ठेवा. चॅप्टर नंबर 2 आता आपलं कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर आतापर्यंत जे काही आपले झालेले आहे प्रॅक्टिस सेट मॅथचे, काय 8व्या वर्गाचे, ते पूर्ण तुम्ही कंप्लीट करून ठेवा. ठीक आहे. ओके. काही अडचण असेल तर मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. थँक्यू.